आहोत। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्वाची शासनाची आज घोषणा आपल्या समोर करते आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे। माननीय सभापतीजी, काल सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान सन्माननीय सदस्य मनीषाताई कायंद यांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यात प्रामुख्याने फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापराबाबत व मिसिंग महिला व मुलांचा शोध घेण्याबाबत मुद्दा उपस्थित केला गेला। सभापती महोदय, या अनुषंगाने मी सभागृहाला सांगू इच्छिते की हरवलेले मुलं मुली यांचा शोध घेण्याकरता एकूण 14 ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलेली असून त्या अंतर्गत 42,594 बालके शोधलेली आहेत। तसेच हरवलेल्या महिलांकरता राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मिसिंग सेल कार्यरत आहेत। या अंतर्गत ऑपरेशन शोध 1 व 2 अशा विशेष मोहिमा राबवण्यात येऊन यामध्ये एकूण हरवलेल्या 5,066 महिला आणि 2,771 बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही या मोहिमा प्रभावीपणे चालू याची शाश्वती आपल्याला देते। आणि सभापती महोदय, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्टेशन या ठिकाणी रेल्वे मार्फत सायबर क्राईम रोखण्यासाठी ही यंत्रणा उभा केलेली आहे। त्याचप्रमाणे महिलांच्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने 51 भरोसा सेल कार्यान्वित केले असून त्यामार्फत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे। सभापती महोदय, राज्य परिवहन महामंडळात मार्फत बस स्थानकांवर सीसीटीव्ही प्रणाली ही कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे पोलीस विभागास सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होणार आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे। तसेच सन्माननीय सदस्य श्रीमती चित्राताई वाघ यांनी महिलांविषयी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता अधोरेखित केलेली आहे। शासनाने लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यासारख्या योजनांद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। तसेच मॅट्रिमोनी वेबसाईटवरील फसवणूक रोखण्यासाठीही आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेली आहे। सदर सर्व रिक्त पदे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भरण्यात येतील। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री अभिजितजी वंजारी यांनी महिलांसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज मांडली। हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिमा राबविणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनीचा प्रश्न, तसेच अंगणवाडी केंद्रामधील पायाभूत सुविधा सुधारण्याबाबत शासन सकारात्मकपणे विचार करेल। लाडकी बहीण योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठीही शासन कटिबद्ध आहे। अध्यक्ष महोदय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस ही पदे मानधनी तत्वावर असून केंद्र व राज्य शिष्याचे प्रमाण 60-40 असून राज्य शासनाकडून अतिरिक्त मानधन देण्यात येते। तसेच कामाच्या आधारे त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येतो। राज्यातील 17,254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सन्माननीय सदस्य श्री प्रवीणजी दरेकर यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि कर्ज सुविधांचा उल्लेख केला। महिला शेतकऱ्यांना अधिक हक्क मिळावेत
त्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी आणि महिलांच्या उद्योजकतेला चालना मिळावी यासाठी शासन संबंधित विभागांतर्फे मार्फत प्रयत्न करत आहे आणि पुढेही त्यासाठी विशेष धोरणात्मक पावले उचलली जातील.